नमस्कार मित्रांनो, हाऊस ऑफ करिअरमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मागील भागात आपण हाऊस ऑफ करिअर या यूट्यूब चॅनलबद्दल जाणून घेतलं होतं, ज्यामध्ये चॅनलबद्दलची माहिती, चॅनलचे उद्दिष्ट, चॅनलचे कंटेंट्स आणि पुढील वाटचाल याबद्दल माहिती दिली होती. मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज आपण पाहणार आहोत करिअरबद्दलचे सत्य व गैरसमज, म्हणजेच मिथ्स अँड फॅक्ट्स अबाउट करिअर. आम्ही केलेल्या अभ्यासानुसार 99% लोक करिअर निवडण्याच्या भानगडीतच पडत नाही. ते शक्यतो मित्रांकडे बघून, जसे की मित्राने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली मग मी पण इंजिनिअरिंगला घेणार, किंवा तिने प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घेतली मेडिकलला तर मी पण प्रायव्हेट मेडिकलला ॲडमिशन घेणार, किंवा नातेवाईकांमध्ये कोणी MPSCची तयारी करत असेल त्याच्याकडे बघून आपणही MPSCची तयारी करतो, किंवा कोणी UPSCची तयारी करत असेल आपणही UPSCची तयारी करतो. सगळ्यात शेवटी मग आईवडील जे सांगतील ते तर करावंच लागतं. अशा प्रकारे करिअर ठरवणं योग्य नाही. करिअर निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. गैरसमजामुळे किंवा सत्य परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे जर योग्य निवड चुकली तर आयुष्यभर त्याचा त्रास सहन करावा लागतो. करिअरबद्दलचे काही गैरसमज हे सत्याच्या इतके जवळ असतात की तुम्ही कन्फ्यूज होऊन जातात, हे सत्य आहे की असत्य आहे. यासाठी आज आपण गैरसमज व सत्य यातील फरक काय आहे हे जाणून घेऊया, आणि तो कसा जाणून घ्यावा याबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेऊयात. याच्यासाठी 2 उदाहरण आपण घेऊयात, 2 वाक्य घेऊयात. पहिलं वाक्य, पदवी प्राप्त झाल्या झाल्या करिअर निवडणे फार आवश्यक आहे. दुसरं, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात सध्या फार छान करिअर आहे. हे दोन्ही वाक्य सत्य आहे की गैरसमज हे पडताळून पाहणे आवश्यक आहे. आज आपण बघूया की हे कसे पडताळून पाहावे. त्यातलं पहिलं, करिअर बद्दलची मिळालेली माहिती विश्वासार्ह आहे का? म्हणजेच तुम्हाला माहिती कुठे मिळाली, कोणी दिली, मिळालेल्या माहितीचा सोर्स विश्वासार्ह आहे का, हे पडताळून पाहणे फार आवश्यक आहे. दुसरं, या माहितीबद्दल पुरावे व त्या क्षेत्रातील एक्सपर्ट लोकांचे मत शोधून त्याचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. तुम्हाला मिळालेली माहिती सत्य आहे का याचे पुरावे तुम्ही पुस्तकांमध्ये किंवा गुगल सर्च वापरून तपासून पाहू शकता. तिसरं, माहितीचा संदर्भ लक्षात घ्या. मिळालेली माहिती कोणी, केव्हा व कोणत्या संदर्भात दिली आहे हे तपासा. उदाहरणार्थ, STD बूथमुळे खूप लोकांना व्यवसाय मिळेल, ही माहिती आजच्या काळात अगदी कालबाह्य आहे. चौथं, तुम्हाला मिळालेल्या माहितीबद्दल नेहमी संशयी राहा. त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. 10 वेळा 10 ठिकाणी चेक करा, 10 लोकांना त्याच्याबद्दल विचारा. सरते शेवटी शेवटचं, एक्सपर्ट लोकांचा सल्ला घ्या. तुमच्या माहितीतील त्या करिअर क्षेत्रातील एक्सपर्ट लोकांकडून त्या करिअरबद्दलची पूर्ण माहिती जाणून घ्या. हे 5ही मुद्दे विचारात घेऊन तुम्हाला मिळालेली माहिती तुम्ही तपासली की सत्य काय आणि गैरसमज कोणते हे तुम्हाला नक्की समजेल. पुढील भागात तुम्हाला करिअरबद्दलचे गैरसमज व सत्य याची माहिती मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.